शिरोली पुलाची इथं घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असून यातील नराधार आरोपींची कोणतीही गय न करता तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज बुधवारी नागाव कडकडीत बंद पाळण्यात आलं। ग्रामस्थांनी एकत्र येत गावातून निषेध मोटरसायकल रॅली काढत आपला संताप व्यक्त केला। यावेळी गावातील महिलांनी सहभाग घेतला होता। नागाव तालुका हातकणंगले येथील सकाळपासूनच गावामधील व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं गावातून मोटरसायकल रॅली काढून निषेध करण्यात आला। यावेळी आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। गावातील सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद करून या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। यावेळी काही ठिकाणी उघडी असलेली दुकानं बंद करण्यावरून व्यापारी आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झालेत। मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व्यापाऱ्यांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवून निषेधात सहभाग घेतला। रॅलीच्या समारोपाप्रसंगी ग्रामपंचायत प्रशासन आणि शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले। अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसवण्यासाठी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी नागावमधील सर्वपक्षीय नेते, ग्रामपंचायत सदस्य, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। बंदच्या पार्श्वभूमीवर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। यावेळी पंचायत समिती सदस्य अरुण माळी, उपसरपंच सुधीर पाटील, विकास आघाडीचे नेते विजय पाटील, अनिल शिंदे, पोलीस पाटील बाबासू पाटील, अभिनंदन सोळांकुरे, संजय शिंदे, भाजपा महिला पूर्व जिल्हा चिटणीस सौ अश्विनी पाटील, सौ ज्योती माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुनीता पवार, राहुल पाटील, राजेंद्र पाटील, किशोर शिंगे, भीमराव खाडे यांच्यासह ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे। पद्मश्री सुनील जंगम अशा झालेल्या ह्या निंदनीय घटनेबद्दल आम्ही निषेध व्यक्त करत आहे। राजमाता जिजाऊंच्या ह्या अशा पुण्य नगरीत जर अशी घटना घडत असेल तर या अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे। नमस्कार, मी अश्विनी विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य व प्रथम नागरिक। शिरोली येथे झालेल्या कट्टरपंथ इस्लामी जिहाद शाहीद संदे व शाहरुख देसाई या दोन मुलांनी 10 ते 15 मुलींवर अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले व त्यांना इस्लाम धर्म करण्यासाठी त्यांना दबाव टाकला। तर ह्या अशा नराधमांना पोलीस प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमच्या महिलांच्याकडून, मुलींच्याकडून मागणी आहे आणि ती मागणी पूर्णत्वात पोलीस प्रशासनाने न्यावी आणि अशा नराधमांना भर चौकात फाशीची शिक्षा न देता महिलांच्याकडूनच जास्तीत शिक्षा व्हावी हे मी सरकारला सांगते। आणि ह्या आपल्या शाहू महाराजांच्या नगरीत व शिवाजी महाराजांनी जे आपले स्वराज्य स्थापन करून चांगलं घडवलं आपल्याला, अशा या नगरीमध्ये अशी घटना लाजिरवाणी आहे। त्याबद्दल आम्हाला खंत वाटते आणि ह्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करावी हीच आमच्या महिला वर्गाकडून व ग्रामस्थाकडून मागणी आहे। आणि आज आम्ही जो हा नागाव बंद पुकारलेला आहे यात गट तट किंवा कुठल्याही पक्षाचा विचार न करता आम्ही सर्व एक हिंदू समाज एकत्र होऊन हा निषेध म्हणून नागाव बंद केला आहे।